तुम्हाला वाटून आश्चर्य होणार की मुरुडमधील जम्बो कोविड सेंटर होता, पण ते 12पेक्षा जास्त घोटाळ्यांनी फक्त उघडकीस नाही आणले, पुरावे दिले आणि ते पुरावे दिल्यानंतर जे निविदा प्रसिद्ध झाली होती ती निविदा महानगरपालिकेला रद्द करावी लागली होती. मुंबईकरांचे कामाचे 2200 कोटी रुपये मी वाचवले आणि त्याचा मला अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आणि त्यांच्या ठिकाणी असलेल्या सर्व पंचतीर्थाचा सन्मान करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मोदी सरकारने केलं आहे. आम्ही एकच प्रश्न विचारतोय या महाआघाडीला, तुम्ही खरंच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असाल तर एका प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न एकच आहे, भारताच्या संविधानाच्या निर्मितीचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला अधिकार दिले, आपली कर्तव्य पण समजून सांगितली. भारताचं संसद आणि संविधान बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि मेहनतीने त्या ठिकाणी झालं. मग आमच्या बाबासाहेबांना भारताच्या संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याचं काम कोणी केलं? बाबासाहेबांचा पराभव एकदा नाही दोनदा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाने केला? मित्रांनो, हे तुम्ही लोकांसमोर सांगितले अशोक पाटीलजी या, आणि हे समजूनही घेतलं पाहिजे की आपल्या बाबासाहेबांचा पराभव एकदा नाही दोनदा जर कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केलाय, काँग्रेस पक्षाने केलाय. आणि म्हणून काँग्रेस पक्षाबरोबर उद्धवजी तुम्ही पण गेलात. ज्या काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना दोनदा निवडणुकीमध्ये पराभूत केलं, काय कारण होतं? आजकाल आम्ही पाहतोय ती प्रथा परंपरा ज्याचं समर्थन आम्ही केलं. एखाद्या निवडणुकीमध्ये नगरसेवक, आमदार, खासदार दुर्दैवी मृत्यू त्याच्या घरात जर झाला आणि मिड टर्म इलेक्शन लागली तर महाराष्ट्रात ही संस्कृती रुजू झाली आहे की त्या घरची जर कोणी आमची भगिनी किंवा मुलगा उभा राहिला तर त्याला सुद्धा बिनविरोध निवडणुकीत निवडून द्या. ही आपली प्रथा परंपरा आपण केली आहे. पण आमचे बाबासाहेब तर संविधान निर्माते होते. मग बाबासाहेबांना खरं तर बिनविरोध भारताच्या संसदेत पाठवायला हवा होता. मतदारांना घेतलं जवळ आणि उद्धवजी म्हणाले झालं गेलं विसरून जा, झालं गेलं विसरून जा, पूर्वीचं सगळं विसरून जा. उद्धवजी, मतदारासाठी लांगूल चालन करणं ही बाळासाहेबांची भूमिका नव्हती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही कडवट हिंदुत्ववादाची आणि प्रखर राष्ट्रभक्तीची होती. ती मतांसाठी कुर्निसाद घालणारी भूमिका बाळासाहेबांनी कधीच मांडली नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राने आणि हिंदुस्थानने पाहिलंय. माहीम मधल्या काही त्या लोकांची मतं मागण्यासाठी विसरून जा सांगताय. काय काय विसरणार? हे मुंबई विसरू शकत नाही उद्धवजी. ज्या माहीम मधल्या त्या विशिष्ट वर्गाच्या मतदारांच्या लांबून चालण्यासाठी तुम्ही त्यांना आवाहन करत होता, त्याच माहीम भागामध्ये 92-93च्या दंगलीच्या काळात झालेल्या बॉम्बस्फोटातील ती स्कूटर ज्याच्यामध्ये RDX भरले होते, ती स्कूटर त्याच माहीम भागामध्ये मिळाली होती. तिथल्या लोकांना तुम्ही विसरून जा, माझ्याकडे या सांगताय. मुंबईकरी विसरणार नाही. त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये शेकडो लोकांचे हाल आणि बळी गेले. त्यांचा गुन्हा काही नव्हता. कट रचला पाकिस्तानमध्ये दाऊदने आणि विदेशातून RDX आलं. मुंबईमध्ये चिंधड्या करणारे काही देह मुंबईकरांचे आम्ही बघितले. मुंबईकर विसरू कसे शकतील उद्धवजी? तुम्ही आव्हान आणि लांगूल चालन करताच कसं? याच माहीम भागामध्ये या बॉम्ब ब्लास्ट मधला प्रमुख आरोपी याकूब मेमन याला पकडलं.
टायगर मेमन, याकूब मेमन हे आरोपी होते. आरडीएक्स उतरवण्याचं त्यांनी काम केलं. आशिष शेलार सांगत नाही, चार्जशीट मध्ये त्या ठिकाणी सिद्ध झालं. मग त्या याकूब मेमनच्या वर केस चालली. खालच्या कोर्टाने शिक्षा दिली, वरच्या कोर्टाने कन्फर्म केली, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मोहर उठवली, शिक्षा दिली. त्या ठिकाणी देहदंडाची म्हणजे फाशीची. याकूब मेमनला फाशी दिली कारण भारतावर हल्ला केला, मुंबईवर हल्ला केला, आरडीएक्स लावलं. त्या माहीम मधल्याच याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर किंवा फाशी देण्याची शिक्षा सुनावल्यानंतर एक पापी निघाला. मालाडला तो राहतो, मालाड पश्चिमचा तो पापी. त्या ठिकाणी असलम शेख म्हणाला, याकूब मेमनला फाशी देऊ नका. मुंबईकरांचे प्राण घेतल्यानंतर पण ज्या याकूब मेमनला फाशी देऊ नका म्हणाला, तो असलम शेख काँग्रेसचा मंत्री. उद्धवजी तुमच्या बरोबर मंत्रिमंडळात झाला, मुंबईकर हे विसरू शकत नाही. त्याच याकूब मेमनचं थडगं कबर. आठवले साहेब, उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्याच याकूब मेमनचं थडगं कबर तुम्ही उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्याची सजावट तुम्ही करण्याची परवानगी दिली. जणू काही तो देशभक्तच होता. त्या याकूब मेमनचं समर्थन करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्याबरोबर तुम्ही आज मुंबईकर विसरू शकत नाही. मुंबईकर हे विसरू शकणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्राचा तो लढा, मराठी माणसाचा तो आवाज, मराठी माणसाची ती मागणी, महाराष्ट्राचाच अविभाज्य अंग आमचं मुंबई आहे, राहील. पण त्या मुंबईच्या वेगळ्या करण्याच्या बाबतीतल्या काँग्रेसच्या भूमिकेने कळस गाठला तेव्हा, ज्या वेळेला काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या महाराष्ट्रातल्या सरकारने आणि केंद्रातल्या काँग्रेसच्या सरकारने मुंबईतल्या 106 हुतात्म्यांचा बळी घेतला, खून केला, गोळ्या चालवल्या. हुतात्मा चौक आजही तीच आठवण करून देते. मी आता येताना गाढव नाक्याजवळ बघितलं, 100च्या वर आमच्या हुतात्म्यांची नावं त्या ठिकाणी होती. त्या हुतात्म्यांनी बळी कशाला दिला, त्यांचं बलिदान कशासाठी गेलं? अखंड महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या आवाजासाठी. आणि त्याच्यावर गोळ्या कोणी चालवल्या? तत्कालीन काँग्रेस सरकारने चालवल्या. ज्याने आमच्या मराठी माणसाचा बळी घेतला, त्याचा खून केला, त्या काँग्रेस बरोबर उद्धवजी तुम्ही हात मिळवणी केली. त्या काँग्रेसच्या हाताला मराठी माणसाच्या खुनाचं रक्त लागलंय. त्या काँग्रेसची हात मिळवणी उद्धवजी तुम्ही केली आहे. अखंड महाराष्ट्राच्या विरोधी माणसाची हात मिळवणी करून मराठी माणसाच्या खुनाचं रक्त उद्धवजी तुमच्या पक्षाच्या हाताला लागलंय. मुंबई हे विसरू शकणार नाही, मराठी माणूस हे विसरू शकणार नाही. तुम्ही विसरा किती गोष्टी सांगितल्या तरी या देशातला हिंदू हे विसरू शकणार नाही. राम जन्मभूमीचं त्या ठिकाणी वर्गणी ज्या वेळेला सामान्य माणूस प्रभू रामचंद्रासाठी खिशातून 5 रुपये देत होता, त्यावेळेला तुमचा संजय राऊत वर्तमानपत्रामध्ये राम वर्गणीची हेटाळणी आणि टिंगलटवाळी करत होता. राम जन्मभूमी झाली पाहिजे म्हणून करोडो लोक त्या ठिकाणी आस लावून बसली होती. त्यावेळेला राम जन्मभूमीच्या जागेवरचा विवाद तुमचा संजय राऊत लावत होते. लोक हे विसरू शकत नाहीत. राम सेतू हे सत्य आहे, पण राम सेतू ही कल्पना आहे, सत्य नाही म्हणणाऱ्या काँग्रेस बरोबर तुम्ही हात मिळवणी केली आहे. हे मुंबईकर विसरू शकत नाहीत. मुंबईकर हे विसरू शकत नाहीत की राम आमचा त्या ठिकाणी आद्य पुरुष आहे, राम आमचा भगवान आहे. पण काँग्रेसने ऍफिडेव्हिट मध्ये लिहून दिलं की राम ही कल्पना आहे, कपोलकल्पित आहे. हे मुंबईकर आणि हिंदू माणूस विसरू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे, कितीही यांनी विसरवण्याचा प्रयत्न केला तरी जे तुम्ही लोकांसमोर मांडलं पाहिजे, मोदींना मत म्हणजे राम मंदिराला मिळत आहे, मोदींना मत म्हणजे अखंड महाराष्ट्र विरोधी असलेल्या काँग्रेसच्या अलायन्सच्या विरोधात मत आहे, मोदींना मत
याचा अर्थ मराठी माणसाचा आवाज दडपणारा काँग्रेस बरोबर असलेल्या उभाटाच्या विरोधात मत आहे. मोदींना मत याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांना मत आहे. आणि तो विचार तुम्ही घेऊन लोकांसमोर जा एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आशिषजी. मी दीपक दळवी यांना विनंती करतो की त्यांनी नहीं, देखिए, ये जो जन सागर आज यहाँ पे आया था, वह जन सागर मोदी जी का जो मंत्र है अब की बार 400 पार, और मोदी जी को फिर एक बार प्रधानमंत्री बनाने के समर्थन में आया था. मैं तो एक छोटा मोदी जी का सैनिक हूँ जो इस धर्म युद्ध में कूद पड़ा हूँ. लोगों का आशीर्वाद यह मोदी जी के साथ पास. मोदी जी के 10 साल के विकास कार्यों को, उसके खिलाफ एक भी शब्द नहीं है, और इसलिए लोगों में संभ्रम पैदा करने की कोशिश उनकी जारी है. पर देश की 140 करोड़ जनता को मोदी जी पर पूरा भरोसा है. नहीं, यह विरोधियों को लगता है, जनता को नहीं लगता.